संत्रा बर्फीचे उत्पादन सुरू झाल्यास लहान संत्र्याला दुप्पट भाव मिळेल. सिपना या अभियांत्रिकीच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. बंदरा विरोधी आंदोलन, मच्छीमारांचा प्रचंड रोष. पाहून वाढवणं बंदरापासून 30 किलोमीटर केले पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन. पाळत नको म्हणून पवारांनी नाकारली झेड+ सुरक्षा. काही अटीतटी शर्त मान्य नसल्यामुळे शरद पवारांनी दिले संकेत. छत्रपती शिवप्रेमींसमोर नतमस्तक होत मोदींचा माफीनामा. राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी 5 दिवसात महाराष्ट्रात येताच म्हणाले, शिवाजी महाराज आमचे दैवत. दोन वर्षानंतरही एमपीएससी मराठीतून का होत नाही? राज्य शासनाला खुलासा करण्याचे खंडपीठाचे आदेश. वैद्यकीय महाविद्यालयात मनमानी शुल्क आकारणीला अखेर पायबंद. प्राधिकरणाने ठरवून दिले कोणी किती शुल्क आकारायचे. अशोक चव्हाण समर्थक अंतापूरकरांनी काँग्रेसची आमदारकी सोडली. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश. सावत्र भावांपासून सावध राहा. वेळप्रसंगी त्यांना जोडा दाखवा. एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणींना आव्हान. विरोधकांवर केला हल्लाबोल. शिवसंग्राम संघटनेत फूट. अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी नवीन संघटना काढणार. आज घोषणा करण्याची शक्यता. संभाजी पाटील निलंगेकरांची अमित देशमुखांवर टीका. स्वतःच्या मतदारसंघात रस्ता करता येत नाही, जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा विचार करतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का. निलंगा न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी. राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियानी यांनी पुणे येथून अटक. तपासाला अधिक वेग येणार. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील माणसामध्ये प्रतिष्ठा निर्माण केली. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अमृत महोत्सवाची वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप संपन्न. रिक्षा मीटर तपासणीसाठी 15 सप्टेंबरची मुदत. नियमांचे उल्लंघन केले तर 2000 रुपये दंड. अजित पवारांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेणे टाळले. जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा. काश्मीर खोऱ्यातील 3 गणेश मंडळांना गणेश मूर्ती प्रदान. पुण्यातील मानाच्या मंडळांची उपस्थिती. मुलाने पित्याची केली 28 लाखांची फसवणूक. चेकवर बनावट स्वाक्षरी करून पैसे स्वतःच्या खात्यावर वळवले. पोलिसात गुन्हा दाखल. विधानसभेसाठी लोकसभेचे 3406 कंट्रोल युनिट निकामी केले. बेलच्या अभियंत्याच्या 15 दिवसांपासून अमरावतीत डेरा. गोवंश प्रतिबंधक कायद्याचे कठोर पालन करा, नाहीतर सीपी कार्यालयासमोर उपोषण करणार. गोवंश रक्षकांनी दिला इशारा. SC/ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा आदेश तात्काळ रद्द करावा. शैलेश चव्हाण. रिपाईच्या वतीने कार्यकर्ता निर्धार मिळावा. शिकार करण्यासाठी 2 पावले मागे यावे लागते. भाजपच्या संजय काका पाटलांनी विधानसभेसाठी थोपटले दंड. प्रेम हाच धर्म म्हणून कार्य करावे. ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसिये कुरियन जाधव ग्रुपर इन्स्टिट्यूटच्या आदर्श माता पुरस्कार प्रदान. नवतंत्रज्ञानावर स्वार होत शिखरे पादाक्रांत करा. डॉक्टर विवेक सावंत यांचे प्रतिपादन. ISMIAच्या वतीने सीएम परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार. स्वर्गीय विनायक निकम यांचा आदर्श सुरू ठेवू. सनी लिमन यांचे प्रतिपादन. खेळाडूंना पुनीत बालन यांच्याकडून लाखो रुपयांचे सहाय्य जाहीर. अन्नदाता ते ऊर्जादाता ही शेतकऱ्याची नवीन ओळख. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड करून आयोजन सदर्न कमांड सुवर्ण चषक स्पर्धा संपन्न. PSI परीक्षा उत्तीर्ण होऊनही MPSCने नोकरी नाकारली. कराडातील तृतीयपंथींनी बिना काशीच्या संघर्षाला न्याय मिळणार का? भाजप शिवसेना सख्खे तर राष्ट्रवादी सावत्र भाऊ. NCPला सोबत घेतल्याने बीजेपीचे वाटोळे. भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान. तानाजी सावंतांना राष्ट्रवादी विधान भोवणार. राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलवले. पुण्यात धक्कादायक घटना. 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार. 14 वर्षीय मुलगी गर्भवती. जीवे मारण्याच्या भीतीने सांगितलेच नाही. पुण्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन. युवकांना परदेशातील अनेक संधी मिळतील. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही. श्रीरामपुरात आमदार लहू काकडे यांचे 4 तास आत्मक्लेश आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा केला निषेध. सायबर चोरट्यांकडून 30 लाखांची फसवणूक. तिघांना घातला गंडा. तिकीट रद्द करण्याच्या बहाण्याने फसवणूक. अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल. म्हणाले, लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहील. ती कुणालाही बंद पाडता येणार नाही. लाडकी बहीण योजना आणून चूक केली का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल. राखीची शपथ घेत योजना बंद न करण्याचा केला निर्धार. नारायण राणे यांना जाहीर धमकी देणे भोवणार. ठाकरे गटाच्या नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. विरोधकांना राजीनामा मागितल्याशिवाय अन्न पोचत नाही. देवेंद्र फडणवीस यांचा टोला. पोलीस पाटील गावचे गृहमंत्री असल्याचा केला दावा. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापुरातून झाली अटक. बिल्डर सुरेंद्र कुमार अग्रवालला पुन्हा वादात. पुरुष प्रकरणातील आरोपीच्या आजोबांवर शिवीगाळ करत धमकी दिल्याचा गुन्हा.